अदानी रडायला लागला. म्हणतो माझ्याकडे सिमेंट प्लांट आहे, पण माझ्याकडे कोल नव्हे. तर फडणवीसनी त्याच्यासाठी एक कोलचा प्लांट पुरता चंद्रपूरमध्ये कोल माईन उघडून दिली. तरी तो काय थांबेना. म्हणतो आता मला चंद्रपूरहून कोल कसं काढणार, म्हणून चंद्रपूर ते नागपूर एक हायवे बनवला. तरी तो काय समजेना. तर त्याच्यासाठी आता तो म्हणतो की नाही, मला ते सगळं बाहेरगावी पाठवायचं आहे. तर आता शक्तिपीठ एक्सप्रेसवे नागपूर ते गोवा प्लॅन केला. आता थोडा समजलाच होता. तर म्हणतो माझ्याकडे ट्रेन, बस, ट्रक हे सगळं कुठे आहे. तर म्हणून नागपूरला एक लॉजिस्टिक्स पार्क बनवला. पण आता आपल्यासाठी फक्त तीर्थस्थान, त्याच्यासाठी हे सगळे पार्क. टॅक्स पेयरकडनं पैसे उकळणार, त्याच्यावरती पैसे उधळवणार आणि तो कमाई करून उडवणार.